नमस्कार. जळगावमधील सर्व गणेश भक्तांना गणेश महोत्सवाच्या शुभेच्छा. मी युवराज पाटील, सध्या जळगावचा जिल्हा माहिती अधिकारी आहे. या गणेशोत्सवाच्या संदर्भात काही तुमचा प्रण आहे का, म्हणजे काही पुढं काही भविष्यात काही वेगळं करायचं आहे का, असं थीम लोकशाही ग्रुपने दिलेलं आहे. मला वाटतं जरा चाकोरी बाहेरचे काही कामं असतात ते खरं तर सर्वसामान्यपणे कुठं बोलले जात नाहीत आणि एखादी प्रण केला की त्या प्रणमध्ये लोक अडकून बसतात, म्हणून बरेच जण बोलत नाहीत. आमच्यासारखे तर 100 कामं ज्यांच्याकडं आहेत त्या माणसांना प्रत्येक महिन्याला वेगळा प्रण करून तो सोडावा लागतो. पण काही गोष्टी अशा असतात त्या मनात असतात आणि त्या करायच्याच असतात. आज ना उद्या त्या करायच्या आहेत असं डोक्यात असतं. जनरली मी इतिहास आणि पुरातत्व या विषयातला अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे. माझ्या डोक्यामध्ये अनेक अशा कल्पना आहेत की आर्किओलॉजीमध्ये अनेक गोष्टी ह्या अजूनही लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत येत नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्या बोलीभाषेमध्ये. आर्किओलॉजीचं काय असतं, पुरातत्व हे शास्त्र थोडंसं किचकट शास्त्र आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जर लोकांना सांगितलं तर लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळं अगदी हरप्पा मोहनजोदडोच्या काळापासून, सिंध संस्कृतीच्या काळापासून ते अगदी मौर्य असतील, कुशाण असतील, अगदी मुघलांचा काळ असेल, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, या काळातल्या अनेक गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत गेलेल्या नाही आहेत. त्या गोष्टी शोधून काढणं हे माझा छंद आहे. आणि फावल्या वेळेत, म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल आणि काही काम नसेल तर मी अशा ठिकाणी जातो की ते ठिकाणं अगोदरच मी शोधून ठेवले जातात की वेळ मिळेल त्यावेळेस मी ह्या ठिकाणी जाणार आणि ह्या विषयावर लिहिणार. तर अजूनही जळगावमध्ये मला असे काही स्पॉट सापडलेले आहेत, पण वेळ मिळेल त्यावेळेस नक्की त्या ठिकाणी जाऊन मला त्याच्यावर संशोधन करून लिखाण करायचं आहे. मी अगोदर जिथं ज्या जिल्ह्यात गेलेलो आहे त्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी अनेक मी शोधून काढलेल्या आहेत. जळगावमध्ये पण मला त्या करायच्या आहेत आणि ह्या पुस्तक रूपामध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. बघू, यावर्षी डोक्यात आहे की असं काहीतरी करावं की पुस्तक रूपात लोकांपर्यंत यावं आणि ज्या गोष्टी इतिहासाच्या पानात नाही आहेत त्या लोकांपर्यंत जाव्यात. या संदर्भातला माझा प्रण आहे. तो कितपत यशस्वी होईल माहीत नाही, पण लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये केल्यामुळं आणि गणपतीला स्मरून केल्यामुळं कदाचित त्याला यावलकर साहेब जसं म्हणतात की इथं केलेला प्रण पूर्ण होतो. बघूयात. तर पुन्हा एकदा सगळ्या गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.